नाही लावायचा। बिग बॉस ही फिजिकली मला धक्का देते आहे। काय मंडळी, मराठी बिग बॉस बघायला खतरनाक मजा येत आहे ना तुम्हाला? एकदम पहिल्या आठवड्यात खतरनाक असा राडा झालेला आहे। आता दुसरा आठवडा चालू आहे। दुसऱ्या आठवड्यामध्ये कोणाचं नॉमिनेशन होतं ते आपल्याला बघायचं आहे। आणि या अगोदर पहिल्या आठवड्यामध्ये पुरुषोत्तम दादा पाटील यांचं नॉमिनेशन झालेलं आहे। आता या दुसऱ्या आठवड्यामध्ये भरपूर असे नवीन आता ट्विस्ट तुम्हाला इथं बघायला भेटत आहेत, जे की निक्की आणि जान्हवी मधील भांडण, अरबाज आणि निक्की मधले भांडण। तू त्याची साइड घेऊ नको हा। मी त्याची साइड नाही घेते ना, तर तू पूर्ण साइड घे। मी त्याची साइड नाही घेते आणि माझ्या समोर ॲटिट्यूड दाखवू नको तू पण नाही दाखवू। वैभव सूरज मधले भांडण, मस्ती करू नको तू। अशा प्रकारचं नवनवीन राडे तुम्हाला बिग बॉसच्या 5व्या सीझन मध्ये बघायला भेटत आहेत। तर मित्रांनो, मी वैभव आणि तुम्ही बघत आहात व्हायरल किडा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक सोशल मीडियावरती खतरनाक अशी न्यूज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 5 लोक नॉमिनेशन होणार अशा प्रकारची ही न्यूज आहे। यामध्ये कोणाचं नाव आहे, कोण कोण बाहेर जाऊ शकतंय, दुसऱ्या आठवड्यामध्ये कोण कोण नॉमिनेशनच्या लिस्टमध्ये आहे शामिल, त्यांचे नाव आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडलाच तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक चॅनलवरती जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका। तर यामधील काही नावं आलेले आहेत जे की इनॅक्टिव्ह आहेत, ज्याचा परफॉर्मन्स चांगला नाही आहे। पण एक नाव मात्र असं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला थोडासा शॉक बसू शकतो, कारण त्याचे ॲक्टिव्हिटी पण आहे, पण थोडंसं डिसिजन घेण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होत असेल। हळूहळू त्याचा गेम तो सुधारत आहे। बघूयात यामध्ये कोणाकोणाचे नाव आहेत। तर पहिलं म्हणजे पॅडी सरचं नॉमिनेशनमध्ये नाव आलेलं आहे। यांचं नाव येण्याचं असं काही शॉक बसलेलं नाही, कारण हे इनॅक्टिव्ह आहेत। इनॅक्टिव्हमध्ये कुठं त्यांचा मुद्दा मांडत नाहीयेत। आता जो कालचा एपिसोड होता त्यामध्येच ते घनश्याम सोबत बालिश या शब्दावरून वाद चालू होता त्यांच्यामध्ये। त्यांनी घनश्यामला काहीतरी विषय झाला, म्हणजे बिग बॉसने ज्यावेळेस ते झोपलेले होते, अरबाज आणि घनश्याम जे झोपलेले होते, त्यावेळेस त्यांनी कोंबडा हरवण्याचा अलार्म वाजवला। मग वाजवल्यानंतर जे मुद्दा उचलला, पॅडी दादांचा मुद्दा बरोबर होता, पण घनश्यामने ते ऍक्सेप्ट करायला तयार नव्हतं। एखादी चूक तुमच्याकडून झाली आणि त्याचा तुम्ही वावा करतात, हे चांगलं नाहीये ना। हेच छोटा पोरडारीचं चुकलेलं आहे। बघूयात मग दुसरे नाव कोणाचे आहे। दुसरे नाव हे ऐकून तुम्हाला जरासा धक्का बसेल, कारण निक्की तांबोळी खतरनाक गेम खेळतात, तिचा गेम प्लॅन पण चांगला आहे, मुद्दे पण मांडत आहेत। आणि रितेश दादा म्हणजे आपले भाऊ यांनी पण तिचा गेम चांगला चालू आहे असे म्हटलेत। पण काय विषय, तिला कशामुळे बाहेर काढलं, किंवा तिचा वागण्याचा जो प्रकार आहे, उद्धट वागणे किंवा आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसांना कशा पद्धतीनं बोलायचं, हे आपल्या महाराष्ट्रातल्या ऑडियन्सला कोणालाच आवडत नाही। पर्सनली मला देखील आवडत नाहीये तिचं हे वागणं। पण जे काही मुद्दे मांडत आहे किंवा खेटे घेते, ती स्वतःच जाऊन काय करते, खेटते कोणालाही, म्हणजे उगते म्हणजे उडता तीर आपल्या अंगावर घ्यायचं म्हणलं तशा प्रकारे तिचं चालू आहे। एकदम हाताने तिच्यावर ओढून गेलेले आहे आणि ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करते, मुद्दे क्रिएट करण्याचा, कारण ती आलेली आहे हिंदी बिग बॉस मधून। आणि लव्ह ट्रायंगल तर तुम्हाला माहितीच आहे, अरबाज सोबत तिचा लव्ह ट्रायंगलचा विषय चालू आहे। आता बघूयात तो सक्सेस होतो की अरबाज हा प्यादी आहे तिच्याकडून, बघूयात मग काय होते। आणि दुसरं नाव हे निक्की तांबोळीचं आहे। निक्की तांबोळी हे नाम दुसऱ्या आठवड्यामध्ये नॉमिनेशनच्या लिस्टमध्ये आलेले आहे। आता बघूयात आपण तिसरं नाव कोणाचं आहे। तिसरं नाव आहे ज्याचं नाव आतापर्यंतही मी ऐकलं नाही, त्यानं कुठलाही मुद्दा उचलून धरलेला नाही, बिग बॉसच्या घरात होता की नाही हे देखील मला माहित नाही किंवा बऱ्याचशा ऑडियन्सला माहित नाही, ते म्हणजे निखिल ढामले। यानं कुठलाही मुद्दा उचलून धरलेला नाही, फक्त जे आता विकेंडमध्ये भाऊच्या धक्क्यावरती अरबाज विषयी त्यानं बोलला फक्त, म्हणजे अरबाजला मला कॅप्टन करायचं आहे, त्यासाठी मी माझं कॅप्टन्सीचं पद एका आठवड्यासाठी त्याग करतो असं त्यांना बोललेलं आहे, तेवढाच तो दिसलेला बस। चौथं नाव आहे घनश्याम, छोटा पोढारीचं। छोटा पोढारी हा बऱ्याचशे घरामध्ये मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो। आता काल पण एक मुद्दा झाला जो की आपला पॅडी दादा सोबतचा होता, त्यामध्ये त्यानं जेव्हा वैभव चव्हाण म्हणला तू भिड मी आहे तुझ्या पाठीमागं, तेव्हाच तो बोलायला लागला, नाहीतर त्याच्या तोंडामध्ये चुंबक बसल्यासारखं असं चिपकून बसलेलं होतं, तो काय बोलत नव्हता। छोट्याशा
बालिश या शब्दावरून त्यानं वाद क्रिएट केला, एक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये पॅडे दादा हे बरोबर होते, त्यामध्ये घनश्यामनं ते करूनच घेतलं. बिग बॉस नाही माझ्या विरुद्ध ना सिद्ध झालं की मी झोपलो नव्हतो. पहिले कोण लाज नका काढू लाज. पहिले कुठं आणि आपला पाचवा आणि महत्त्वाचा शॉकिंग लागणारा उमेदवार म्हणजे आपला सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला कशा पद्धतीनं नॉमिनेशन करण्यात आलेलं आहे हे काही माहिती नाही, पण सूरज चव्हाणला जो बाहेरून सपोर्ट आहे, जेवढा महाराष्ट्राच्या पब्लिकचा सपोर्ट आहे त्याचं तर नाव येणं आलंय आता नाव, पण त्याला सपोर्टमुळं ते काय नॉमिनेट होणार नाही, पण आलेलं आहे. बघूयात काय होतंय ते. आणि ही नॉमिनेशनची जी प्रक्रिया होती यामध्ये दोघांचे ग्रुप बनवलेले होते, त्यामधून ज्यांना वोट जास्त पडले त्याच्यामध्ये वोटिंगवर डिपेंड होतं हे नॉमिनेशनचं. आता कोणी कोणाला वोट दिलं आणि कोणामुळं कोण नॉमिनेट झालं याचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती लवकरच याचा व्हिडिओ येणार आहे. पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राम राम.